हे सगळे रूल्स अप्लाय करत असताना आपल्याला हे जे थीटा आहेत हे दोन्ही थीटाच्या व्हॅल्यू दोन्ही अँगल्स सेम असावे लागतात. हे जर डिफरंट असेल तर आपला मायवर्स थेरम इथे काम करत नाही. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण सर आणि मॅथ्स अनलिमिटेड या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलच्या अंतर्गत आपण 10वी 12वी आणि इंजिनिअरिंग याच्या सिलेबस रिलेटेड व्हिडिओज बनवत असतो. आजपासून आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सला सुरुवात करतोय. इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयरला मॅथमॅटिक्स 1 मॅथमॅटिक्स 2 असे दोन सब्जेक्ट असतात. आज आपण मॅथमॅटिक्स 1 मधील कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर बघतोय. इंजिनिअरिंगचा कॉम्प्लेक्स नंबर हा आपण एकूण 4 पार्ट्समध्ये डिवाइड करतोय. आजचा व्हिडिओ पहिल्या पार्टवर असणार आहे. त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचे पूर्ण बेसिक समजून घेणार आहोत. गाइस, कॉम्प्लेक्स नंबर आपण ऑलरेडी 11th 12th मध्ये स्टडी केलेला आहे. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये फक्त कॉम्प्लेक्स नंबरला थोडंसं आणखी पुढे घेऊन जायचं आहे. एक्स्ट्रा काही कॉन्सेप्ट आता याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. टॉपिक 1, स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचा एक स्टँडर्ड फॉर्म आहे, तो आहे z इज इक्वल टू a प्लस bi. a मीन्स एनी क्वांटिटी एनी कॉन्स्टंट, b ऑल्सो एनी क्वांटिटी एनी कॉन्स्टंट. नाउ a is a real part of a complex number and b is a imaginary part of complex number. पण इमॅजिनरी पार्ट कसा ओळखायचा, तर इमॅजिनरी पार्टच्या शेजारी मल्टिपल बाय आय असतो आणि आय ला आपण आयोटा म्हणतो. आय ची एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे अंडर रूट ऑफ -1. ज्या टर्मला मल्टिपल ऑफ आय आहे ती टर्म आपली इमॅजिनरी टर्म कन्सिडर करायची. आता बघा, हे आपल्याला 4 एक्झाम्पल्स आहेत. या 4 एक्झाम्पल्सला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. 4 ला आपण कसं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. 4 हा रिअल आहे, याच्याकडे इमॅजिनरी नंबर आहे का, नाही. सो आपण इमॅजिनरी नंबर नाही म्हणजे त्याला आपण 0 कन्सिडर करूया. सो याचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे 4 प्लस 0 आहे. नाव -3 आहे. या एक्झाम्पल मध्ये रिअल पार्टच नाहीये, मग तो जो पार्ट नाही त्याला आपण 0 कन्सिडर करूया. -3 आहे या पद्धतीने. नाव थर्ड एक्झाम्पल मध्ये न्यूमरेटर मध्ये पण आय आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण आय आहे. दोन्ही ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? येस, डेफिनेटली हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, बट हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर नाही. या कॉम्प्लेक्सच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी काही ऍडजस्टमेंट असते. ते ऍडजस्टमेंट आपण डिव्हिजनच्या वेळेस बघूया. नेक्स्ट वन 0 हा पण कॉम्प्लेक्स नंबर आहे. कसा? कारण याचा रिअल पार्ट पण 0 आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा 0 आहे, म्हणून हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. नेक्स्ट वन, हा तर डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे, a प्लस बी आहे. मग इथे एक रिअल पार्ट 2 आहे आणि इमॅजिनरी पार्ट याला आपण b म्हणतो, तो -3 आहे. 4चं प्रेझेंटेशन 4 प्लस 0 आहे केलं. इथे फक्त रिअल पार्ट आहे. जर एक्झाम्पल मध्ये फक्त रिअल पार्ट असेल तर आपण त्याला काय म्हणायचं, प्युअर रिअल नंबर. या एक्झाम्पल मध्ये रिअल पार्टच नाहीये, फक्त इमॅजिनरी पार्ट आहे आणि असं असेल तर आपण याला काय म्हणायचं, प्युअर इमॅजिनरी नंबर. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूया आपण. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सपोज z आपल्याला दिलेला आहे a प्लस बी आहे आणि याचा आपण कॉन्जुगेट लिहू शकतो z बार. त्याच्या डोक्यावर अशी आडवी लाईन ड्रॉ करायची आहे. कॉन्जुगेट मध्ये काय करायचं, तुमचा जो ओरिजिनल z असेल यामधील फक्त इमॅजिनरी टर्मची साइन चेंज करायची. फॉर एक्झाम्पल a प्लस बी आय मध्ये a ऍज इट इज, b हा इथे पॉझिटिव्ह आहे, याची साइन चेंज करायची, तो नेगेटिव्ह घ्यायचा b आहे. इमॅजिनरी टर्मची साइन जर पॉझिटिव्ह असेल तर नेगेटिव्ह घ्यायची, नेगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्यायची. काही आपण एक्झाम्पल्स बघूया. सपोज हे सगळे z आहेत आणि आपल्याला यांचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे. कॉन्जुगेट घेताना आपल्याला फक्त इमॅजिनरी टर्मची साइन चेंज करायची असते, पण या एक्झाम्पल मध्ये इमॅजिनरी पार्टच नाहीये. मग आपण कोणाची साइन चेंज करणार, कोणाची साइन चेंज करायची नाही. याचा कॉन्जुगेट 4च राहणार आहे. नेक्स्ट वन -3 आहे. इथे इमॅजिनरी टर्म मायनस आहे, हिची साइन चेंज करायची. नो मॅटर रिअल टर्म आहे नाही, काही फरक पडत नाही. नेगेटिव्हची काय करणार आपण, पॉझिटिव्ह. सो +3 आहे किंवा फक्त 3 आहे, हा त्याचा कॉन्जुगेट झाला. इथे न्यूमरेटर मध्ये पण कॉम्प्लेक्स आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण कॉम्प्लेक्स आहे. दोन्ही ठिकाणच्या इमॅजिनरी टर्मची साइन चेंज करायची. म्हणजे बघा 2 - 3 आहे, इमॅजिनरी साइन चेंज केली आणि 4 + 5 आहे, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह, नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. नेक्स्ट वन 0 मध्ये इमॅजिनरी टर्म 0 आहे, त्याची साइन चेंज करता येणार नाही. लास्ट वन 3 - 2 आहे, 3 + 2 आहे, इमॅजिनरी टर्मची साइन चेंज केली. या कॉन्जुगेटला आपण आणखी थोडंसं डीप मध्ये बघूया. सपोज z इज इक्वल टू a प्लस बी आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. याचा कॉन्जुगेट आपण z बार घेतला, तो a मायनस बी आहे असा. आणि या दोघांचीच आपण ऍडिशन घेतली तर z प्लस z बार इज इक्वल टू. बघा, ऍडिशन करताना, सबट्रॅक्शन करताना आपल्याला रिअल टू रिअल ऍडिशन करायची आणि इमॅजिनरी ऍडिशन करायची. मिक्सअप करायचा नाही. a प्लस a 2a अँड b मायनस बी किंवा bi मायनस बी आहे, सेम टर्म आहे, मध्ये सबट्रॅक्शन आहे. सो आन्सर 0. म्हणजे फक्त 2a आन्सर, ओनली रिअल आन्सर येणार आहे ऍडिशन मध्ये. सबट्रॅक्शन मध्ये काय होतं बघा, z मायनस z बार.
दोन्ही ठिकाणी सबट्रॅक्शन. ए मायनस ए 0, रिअल पार्ट निघून गेला. अँड इथे मायनस मायनस काय झालं प्लस, बी प्लस बी 2b आय ॲज इट इज घ्यायचा. सो सबट्रॅक्शन मध्ये रिअल पार्ट निघून जातोय आणि फक्त इमॅजिनरी पार्टच राहतोय, तो पण डबल. सो याचा आन्सर येत आहे 2b आय. आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय होणार आहे, मीन्स z इंटू झेड बार, a प्लस बी आय ब्रॅकेट इंटू a मायनस बी आय. नाव मल्टिप्लिकेशन मध्ये बघा, एका ब्रॅकेटमध्ये ऍडिशन आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन आहे. सो इथे आपण फॉर्म्युला वापरू शकतो a प्लस बी अँड a मायनस बी. a प्लस बी आणि a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर वापरला. a स्क्वेअरचा a स्क्वेअर राहणार आहे मायनस b चा b स्क्वेअर, आणि हा जो आय असतो आयोटा त्याचा स्क्वेअर मायनस 1 असतो, मल्टिप्लाय बाय मायनस 1. हा मायनस मायनस काय होणार आहे प्लस. सो फायनली आन्सर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सो एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट नंबर याच्यासोबत आपण 3 ऍक्शन केल्या. दोघांची ऍडिशन असेल तर रिअल ऍडिशन येते आणि रिअल पार्टची डबल येते. दोघांचं सबट्रॅक्शन असेल तर इमॅजिनरी आन्सर येतं, इमॅजिनरी पार्टची डबल. अँड थर्ड वन, जर दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल तर रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. अशा आपल्याला 3 रिझल्ट्स मिळाले. हे 3 रिझल्ट्स फार इम्पॉर्टंट आहेत. नाव अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. सपोज एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याकडे a प्लस बी आय, दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याकडे c प्लस डी आय. ऑलराईट. नाव या दोघांची ऍडिशन म्हणजे काय, रिअल टू रिअल ऍडिशन करायची, म्हणजे a प्लस सी हा रिअल ऍडिशन झाली, प्लस इमॅजिनरी पार्ट टू इमॅजिनरी पार्ट म्हणजे b प्लस डी आय. या पद्धतीने आपल्याला ऍडिशन करायची, रिअल टू रिअल, इमॅजिनरी टू इमॅजिनरी. नेक्स्ट वन, सबट्रॅक्शनलाही तोच रूल, सबट्रॅक्शनला पण तोच रूल, रिअल टू रिअल सबट्रॅक्शन a मायनस सी, कारण आता आपण यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करतोय, प्लस नाव b मायनस डी, b मायनस डी ब्रॅकेटच्या बाहेर r. सो जो आपला आन्सर मिळणार आहे त्याची ही रिअल टर्म झाली, ही इमॅजिनरी टर्म झाली. आपण मल्टिप्लिकेशन मध्ये काय करणार आहोत, a प्लस बी आय एका ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय c प्लस डी आय. मल्टिप्लिकेशन करताना बघा, पहिल्या ब्रॅकेटतील प्रत्येक नंबरने दुसऱ्या ब्रॅकेटतील प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. a इंटू सी, ए सी प्लस a इंटू डी, ए डी, बट इथे हा इमॅजिनरी आहे त्यामुळे आय राहणार आहे, प्लस आता b ने किंवा इमॅजिनरी पार्टने पुढच्या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. सो b इंटू सी आहे, पण b सोबत कोण आहे, आय आहे. सो b इंटू सी अँड b चा इमॅजिनरी पार्ट आय, प्लस b इंटू डी, b इंटू डी, आय इंटू आय, आय स्क्वेअर. अशा पद्धतीने आपला आन्सर मिळणार आहे. सो AC हा आपला रिअल पार्ट झाला आणि आय स्क्वेअर b इंटू डी इंटू आय स्क्वेअर, आय स्क्वेअर हा मायनस 1 असतो. सो मायनस बी डी ही आपली रिअल टर्म झाली, आन्सर मधली रिअल टर्म, प्लस एडी प्लस बी सी इंटू आय, ही आपली इमॅजिनरी टर्म झाली यांच्या मल्टिप्लिकेशनची. आता डिव्हिजन समजून घेऊया. Z1 डिवाइड बाय Z2 असेल तर मग कसं करणार, a प्लस बी आय डिवायडेड बाय c प्लस डी आय. डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आन्सर आणणं गरजेचं असतं. तेव्हा काय करायचं, आधी याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला c मायनस डी आय म्हणजे डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय करायचं, c मायनस डी आय. बघा, फक्त इमॅजिनरी टर्मची साइन चेंज केली आणि वरती आणि खाली मल्टिप्लाय केला. हे केल्यानंतर आपला आन्सर डेफिनेटली स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळणार आहे. नेक्स्ट टॉपिक, इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असू शकतात, तर बघूया आपण. सपोज Z1 हा x1 प्लस y1 आय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि Z2 x2 प्लस y2 आय असा असेल तर यांच्यामध्ये इक्वालिटी कशी होऊ शकते. फक्त आणि फक्त आपण Z1 इक्वल टू Z2 केव्हा म्हणू शकतो, जेव्हा त्याचा रिअल पार्ट म्हणजे x1 इक्वल टू x2 पाहिजे आणि सोबत y1 इक्वल टू y2 पाहिजे अँड y1 इक्वल टू y2 हवा. जर रिअल टू रिअल, इमॅजिनरी टू इमॅजिनरी हे दोन्ही नंबर्स इक्वल झाले तर आणि तरच आपण म्हणणार आहे Z1 कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू Z2 कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट टॉपिक, पॉवर ऑफ आयोटा. त्याला आपण आय म्हणतो. आय रेस टू 1 असेल आणि आयची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ मायनस 1 आहे. पॉवर 1 म्हणजे काहीच फरक पडत नाही, तीच टर्म राहणार आहे. सो आय रेस टू 1 इज इक्वल टू आय. आय रेस टू 2 म्हणजे मायनस 1 अंडर रूट ऑफ मायनस 1 चा स्क्वेअर
स्क्वेअर आणि अंडर रूट एकमेकांना कॅन्सल करतात आणि आपल्याला आन्सर मिळतं -1. सो आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आय रेस टू 3, आय रेस टू 3 ला आपण कसं लिहू शकतो, आय इंटू आय. पण याचे 2 आय घेतले तर काय होतं, आय स्क्वेअर. आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1. -1 इंटू आय इज इक्वल टू -आय. नेक्स्ट वन, आय रेस टू 4, आय इंटू आय. सो ही व्हॅल्यू आहे आय स्क्वेअर व्हॅल्यू -1 आणि ही व्हॅल्यू आय स्क्वेअर इज -1. -1 इंटू -1 इज इक्वल टू +1. अशा पद्धतीने आपल्याला आय रेस टू 1 आय मिळाला, आय स्क्वेअर -1 मिळाला, आय क्यूब -आय मिळाला आणि आय रेस टू 4 1 मिळाला. नाव या आयोडाच्या पॉवरची एक प्रॉपर्टी आहे, त्या म्हणजे या ज्या आयोडाच्या व्हॅल्यूज आहेत या 4च्या ऑर्डरने व्हॅल्यूज रिपीट करतात. 4ची ऑर्डर म्हणजे काय, आय रेस टू 1 आहे, या 1 मध्ये आपण जर 4 ऍड केलं तर पॉवर होते आय रेस टू 5. ना आय रेस टू 5 ची व्हॅल्यू पुन्हा आयच येते. ना आय रेस टू 2 आहे, याच्यामध्ये 4 ऍड करा, आय रेस टू 6. आय रेस टू 6 ची पॉवर किती येते, -1. आय रेस टू 3 आहे, आय रेस टू 3 मध्ये 4 ऍड केलं, आय रेस टू 7. आय रेस टू 7 कोणती व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला, -आय. नेक्स्ट वन, आय रेस टू 4 आहे आणि +4 केल्यानंतर आय रेस टू 8. ही किती व्हॅल्यू मिळणार आहे, 1. म्हणजे 4च्या मल्टिपल मध्ये ज्या व्हॅल्यू येणार आहेत, ज्या पॉवर्स येणार आहेत, त्यांची आयोटाची व्हॅल्यू 1 येणार आहे. ठीक आहे. आता आणखीच आपल्याला 4ची ऑर्डर बघायची असेल तर आय रेस टू 5 च्या पुढे येतो आय रेस टू 9. आय रेस टू 9 ची पण व्हॅल्यू आयच येणार आहे. आय रेस टू 6 च्या पुढे येते आय रेस टू 10 ची व्हॅल्यू येणार आहे -1. आय रेस टू 11 ची व्हॅल्यू येणार आहे -i. आय रेस टू अगेन नाव आय रेस टू 12 मल्टिपल ऑफ 3 याची व्हॅल्यू किती येणार आहे, 1. अशा पद्धतीने आयोडाच्या पॉवरची व्हॅल्यू रिपीट होत राहते. आता बघूया स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एका कॉम्प्लेक्स नंबरचा कॉम्प्लेक्स नंबर x + iy आहे, याचा स्क्वेअर रूट जो असणार आहे तो पुन्हा एक कॉम्प्लेक्स नंबरच असणार आहे. फॉर एक्झाम्पल याच्या कॉम्प्लेक्स नंबरची व्हॅल्यू a + bi येणार आहे. क्लिअर. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज ए कॉम्प्लेक्स नंबर. पण या दोघांमध्ये रिलेशन काय, सिंपल रिलेशन आहे, x इज इक्वल टू a² - b². म्हणजे आन्सर मधले इमॅजिनरी रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टच्या स्क्वेअरचं सबट्रॅक्शन म्हणजे आपला x पार्ट असणार आहे. आणि y इज इक्वल टू 2ab असं या दोघांचं रिलेशन आहे. ही प्रॉपर्टी पण आपल्याला क्वेश्चन मध्ये कामाला येणार आहे. नेक्स्ट टॉपिक, मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सपोज आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिला z इज इक्वल टू x + iy. नाव याचा मॉड्युलस म्हणजे कसं लिहितात, मॉड्युलस ऑफ z. याला आपण r ने पण इंडिकेट करतो. हा काय असतो, अंडर रूट मध्ये या नंबर मधील रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, अंडर रूट x² + y². हा झाला मॉड्युलस. नाव याचाच आपला थीटा म्हणजे आर्ग्युमेंट लिहायचा असेल तर तो असा लिहायचा, tan इनवर्स इमॅजिनरी पार्ट y डिवायडेड बाय रिअल पार्ट म्हणजे x, tan इनवर्स y/x. आणखी बघूया, सपोज z इज इक्वल टू a + bi असेल तर याचा मॉड्युलस z म्हणजे याला आपण पुढे r ने इंडिकेट करणार आहोत. हा काय असणार आहे, अंडर रूट मध्ये रिअलचा स्क्वेअर a चा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर म्हणजे b चा स्क्वेअर. आणि याचा थीटा आर्ग्युमेंट काय येणार आहे, tan इनवर्स व्हॅल्यू आणि याचा अँगल असणार आहे b/a. b म्हणजे इमॅजिनरी पार्ट डिवायडेड बाय रिअल पार्ट. अब याचा यूज करून आपण कॉम्प्लेक्स नंबरचा दुसरा फॉर्म, पोलर फॉर्म, ऍक्च्युअली x + z इज इक्वल टू x + iy, याला आपण कार्टेशियन फॉर्म म्हणतो. आणि याचा आपल्याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी r आणि थीटा यांची गरज लागणार आहे. पहिल्यांदा मी z इज इक्वल टू कार्टेशियन फॉर्म लिहितो x + iy. आता या x ला आपण r आणि थीटाच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. x इज इक्वल टू r cos थीटा मॉड्युलस cos ऑफ आर्ग्युमेंट असं लिहिणार आहोत आणि y इज इक्वल टू r sin ऑफ थीटा. जर या व्हॅल्यूज आपण इथे वरती ठेवल्या, z इज इक्वल टू x च्या ठिकाणी r cos थीटा प्लस i इंटू y ची व्हॅल्यू r sin थीटा. सो दोन्ही ठिकाणी वरून r कॉमन, ब्रॅकेट मध्ये cos थीटा प्लस i sin थीटा. पोलर फॉर्म झाला. z इज इक्वल टू r इंटू cos थीटा प्लस i sin थीटा, याला म्हणायचं पोलर फॉर्म. या पोलर फॉर्मच्या पुढे जाऊन आपण यूज करतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म सेम आहे. z इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, r ॲज इट इज, आणि ही जी टर्म आहे cos थीटा प्लस i sin थीटा, याला e च्या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं आहे e raised to i थीटा. z इज इक्वल टू r इंटू e raised to i थीटा.
ई रेस टू आय थीटाची व्हॅल्यू ची व्हॅल्यू आहे कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. हा आपला कार्टेशियन फॉर्म, हा आपला पोलर फॉर्म आणि हा आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता आपण काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज बघूया ज्या आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागणार आहेत. मॉड्युलस ऑफ झेड ही क्वांटिटी या झेडचा कॉन्जुगेट घेतल्यानंतर येणाऱ्या मॉड्युलस सोबतच इक्वल असते. मॉड झेड इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ झेडचा मॉड. सेकंड प्रॉपर्टी झेड इंटू कॉन्जुगेट ऑफ झेड ही व्हॅल्यू आहे मॉड झेडचा स्क्वेअर. एवढ्या क्वांटिटी सोबत इक्वल येते. नाव जर Z1 इंटू Z2 दोन कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशनचं मॉड असेल तर आपण कसं काढू शकतो, सेपरेटली Z1 चा मॉड करू शकतो मल्टिप्लाय बाय Z2 चा मॉड करू शकतो. ओके, सेपरेटली इंडिव्हिज्युअली करू शकतो. इथे पण डिव्हिजन मध्ये पण तेच करू शकतो. Z1 चा मॉड्युलस सेपरेटली डिवाइडेड बाय Z2 चा मॉड्युलस सेपरेटली असंही करू शकतो आपण. आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2 हा लॉग सारखा फॉर्म्युला आहे. कसा बघा, आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2 असं करायचं आहे. आर्ग्युमेंट ऑफ Z डिवायडेड बाय Z2 असेल तर सेपरेटली आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2 करता येईल आपल्याला. या प्रॉपर्टीज फार इम्पॉर्टंट आहे. या कॉम्प्लेक्स नंबरच्या तिन्ही फॉर्मचं आपण कॉन्जुगेट घेऊन बघूया. सो कार्टेशियन फॉर्मचं कॉन्जुगेट काय येणार आहे, मॉड Z इज इक्वल टू या पहिल्याचं कॉन्जुगेट x मायनस आय बाय. फक्त इमॅजिनरी टर्मची साइन चेंज करायची. नेक्स्ट वन आहे पोलर फॉर्म. पोलर फॉर्मचा मॉड Z कसा येणार आहे, आर कॉस थीटा. इथे जर प्लस आय साइन थीटा असेल तर इथे मायनस आय साइन थीटा करायचा. फक्त मधलं साइन चेंज करायचं. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये मॉड Z काय येणार आहे, आर इंटू ई रेस टू मायनस आय थीटा. इथे जो अँगल असेल ना थीटा, त्या अँगलचं काय करायचं, फक्त साइन चेंज करायचं. पॉझिटिव्हचा नेगेटिव्ह, नेगेटिव्हचा पॉझिटिव्ह. आपल्याकडे दोन कॉम्प्लेक्स नंबर असतील आणि दोन्हीच्या दोन्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये असतील आणि याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट किंवा डिव्हिजन घ्यायचं असेल तर बघा कसा घेणार आपण. R1 इंटू R2 होणार आहे. R1 इंटू R2 मल्टिप्लाय ई रेस टू आय थीटा 1 मल्टिप्लाय बाय ई रेस टू आय थीटा 1. सो ही टर्म तर याच्यात काही चेंजेस होणार नाही. R1 इंटू R2 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय ई रेस टू ई हा बेस आहे आणि ईच्या पॉवर्स आय थीटा 1 आणि आय थीटा 2 आहेत. सो बेस सेम असेल तर पॉवरशी काय होते, एडिशन होते. आय ॲज इट इज थीटा 1 प्लस थीटा 2. पॉवरशी काय केली आपण, एडिशन केली. सो फायनल आन्सर आपलं असं येणार आहे. डिव्हिजन मध्ये काय होणार, Z1 डिवायडेड बाय Z2 इज इक्वल टू R1 डिवायडेड बाय R2 मल्टिप्लाय ई रेस टू आय थीटा 1 डिवायडेड बाय ई रेस टू आय थीटा 2. R1 अपॉन R2 हे कॉन्स्टंट आहेत, ते तसेच राहणार इक्वल टू R1 डिवायडेड बाय R2 मल्टिप्लाय. नाव इथे बघा ई हा बेस सेम आहे, फक्त पॉवर्स डिफरंट आहेत. आणि हे जर डिव्हिजन मध्ये असेल तर ऍज पर लॉ इंडायसेस दोघांचं सबट्रॅक्शन होणार. ई रेस टू आय कॉमन थीटा 1 मायनस थीटा 2. न्यूमरेटरची पॉवर मायनस डिनॉमिनेटरची पॉवर. अशा पद्धतीने लॉ ऑफ इंडायसेस यूज करून आपण दोघांचं डिव्हिजन पण करू शकतो. कोरोना पॅन्डेमिकमुळे इंजिनिअरिंगच्या ज्या एक्झाम्स आहेत, येणाऱ्या एक्झाम्स ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स अशाच असणार आहेत. सो त्यासाठी तुम्हाला जर याच्यावरचे MCQ हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. मी तुम्हाला याचे PDF किंवा याचे इमेजेस तुम्हाला तिथे फॉरवर्ड करतो. नाव डी मायवर्स थेरम. आपल्या कॉम्प्लेक्स नंबरमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक डी मायवर्स थेरम. नाव खूप सिंपल आहे. हा पोलर फॉर्मचा पार्ट आहे. कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन. काहीच इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉस नंतर जो अँगल आहे तोच अँगल साइन नंतर असायला हवा. ऑलराईट. सो याचं सिम्प्लिफिकेशन आपण कसं करू शकतो, या एन ला थीटाची मल्टिप्लाय करून, म्हणजे कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा असं आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ओके. सेकंड केसमध्ये एन जर नेगेटिव्ह असेल, नेगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर मग काय करणार आपण, नो प्रॉब्लेम, आपण ॲज इट इज सॉल्व्ह करणार आहोत. कॉस मायनस एन थीटा प्लस आय साइन मायनस एन थीटा. ऑलराईट. कॉसच्या आतमध्ये मायनस असेल तर कॉसला काही फरक पडत नाही. कॉस हा आन्सर नेहमी पॉझिटिव्हच देतो. इथे साइनच्या आतमध्ये जर नेगेटिव्ह साइन असेल अँगल लावतो तर साइन फंक्शन तो मायनस साइन बाहेर फेकतो. सो इथे मायनस आय साइन एन थीटा होणार. ऑलराईट. हा डिफरन्स थोडासा केअरफुली बघा. नेक्स्ट वन, कॉस थीटा मायनस आय साइन थीटा रेस टू एन असेल. आता इथे मध्ये मायनस आहे, हा मायनस आपण डायरेक्ट पॉवरला पण देऊ शकतो. कसा बघा, कॉस थीटा नेगेटिव्हचा काय होणार, पॉझिटिव्ह आय साइन थीटा. आतला जो नेगेटिव्ह होता तो नेगेटिव्ह आपण पॉवरला देणार आहे मायनस
एन. आपण अशा पद्धतीने पण तो कन्वर्जन करू शकतो. सो इथून आपण इकडे सिम्प्लिफिकेशन करू शकतो किंवा इथून या साईडला पण सिम्प्लिफिकेशन आपण करता येतं. सर्वात महत्वाचा फोर्थ रूल ना, इथे बघा काय होत आहे, 1/cos θ प्लस I sin θ रेस टू n. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये जायचं ना. कोणत्याही टर्मला आपण डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये आणतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, त्याच्या पॉवरची साइन चेंज करायची, मायनस एन. डिनॉमिनेटर मध्ये पॉझिटिव्ह एन होता, न्यूमरेटर मध्ये आल्यामुळे तो नेगेटिव्ह एन झाला. आता हा नेगेटिव्ह एन आपण इथे अप्लाय करूया. सो कॉस मायनस एन थीटा प्लस I साइन मायनस एन थीटा. कॉस तो नेगेटिव्ह साइन कॅन्सल करून टाकतो. सो कॉस एन थीटा मिळणार आहे. सो साइनला आतमध्ये नेगेटिव्ह साइन चालत नाही, तो बाहेर फेकून देतो, मायनस I साइन एन थीटा. सो याचं सिम्प्लिफिकेशन अशा पद्धतीने आलं. डी मायवर्स थेरमच्या या 4 प्रॉपर्टीज किंवा हे 4 रूल फार इम्पॉर्टंट आहेत, व्यवस्थित बघा. सो गाईज, आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये कॉम्प्लेक्स नंबरचं बेसिक बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ते क्वेश्चन सब्जेक्टिव्ह टाईप प्लस ऑब्जेक्टिव्ह टाईप असे दोन्ही मिक्सिंगमध्ये असणार आहेत. ओके, थँक्यू गाईज. जय हिंद.